स्पीक ट्रुथ, खरं बोललास म्हणून तुझ्या डोक्याचे 100 तुकडे झाले असते, पण आता मी तुला शाप देतो की जसं माझा वेदना होताय, दुःख होताय आणि या वेदनांमध्ये मी जाणार, तसंच्या तसा तुझाही प्राण असा जाईल, अशाच वेदनांमध्ये जाईल. दशरथ राजांनी त्या दोघांना दशरथ राजांनी त्या दोघांनाही वृद्ध माता पित्यांना आपल्या मुलाच्या देहाकडे आणलं, अग्निसंस्कार केले. त्या दोघांनी प्राण सोडले. तिथून स्वर्गात विमान आली आणि त्या विमानाने घेऊन गेली. दशरथ राजांनी स्मरण झालं आणि रडता रडता त्यांचे डोळे पाण्यात रडून रडून दमले आणि झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी उपायाला आले. काय उपायाला येतात ते उपायाला आल्यानंतर झालं काय, त्याला लक्षात आलं राजा गरम झालेला आहे आणि झोपेतच त्यांचा प्राण गेलेला आहे. कौशल्य आणि सुमित्रा दोघांना झोप लागल्या होत्या, जाग्या झाल्या, अतिशय दुःख झालं. सगळ्या प्रजाजनांमध्ये वार्ता पसरली. वसिष्ठ ऋषींनी आज्ञा केली. कोणी आज्ञा केली? वसिष्ठ ऋषींनी दूत पाठवले. भरधावलेला जाणारे ते 3 दिवसामध्ये जिथे भरत गेलेला होता त्याच्या मामाकडे तिथे जाऊन राजा दशरथ त्या भरताला घेऊन येण्यासाठी सांगितलं. आणि जाताना वसिष्ठ ऋषींनी बजावलं. काय सांगायचंय त्याला? सांगायचं अयोध्या नगरी तुला बोलावते. काय सांगायचंय? काहीही बोलायचं नाही, काही सांगायचं नाही. आणि ते एका भरत आल्यानंतर पहिल्यांदा कलिते आणि मिळालो आणि विचारतो वडील कुठे? तेव्हा ती सांगते की वडील गतप्राण झाले, अतिशय दुःखामुळे गतप्राण झाले. ते गतप्राण का झाले? कारण राम सोडून गेला. तेव्हा भरत विचारतो रामाने असा कोणता अपराध केला की ज्यामुळे त्याला वनवासात पाठवावं लागलं? वनवासात पाठवण्याचा अर्थ अपराध काहीतरी पाहिजे. मग असा काय अपराध झालेला आहे त्यांचा? हे विचारल्यानंतर राजा ती कैकेयी राणीला सांगते की मी वरदान मागून घेतलं तुला राज्य मिळावंच. मी वरदान मागून घेतलं. ते ऐकल्यानंतर प्रचंड खूप आणि मग जाता जाता शत्रुघ्नाला एक द्वारपाल जो असतो तो मंथरेमुळे हे सगळं झालंय असं सांगतो. आणि शत्रुघ्न त्या मंथरेला बलफटत आणलं. बलफटत आणल्यानंतर भरत त्या शत्रुघ्न म्हणतो मी हिला मारूनच टाकलो. तेव्हा भरत काय म्हणतो लक्षात घ्या. भरताचं प्रेम म्हणजे काय आहे? भरत काय म्हणतो हिला जर मारलं तर ते रामाला आवडणार नाही म्हणून मारू, नाहीतर मीही मारलं असतं. काय म्हणतो? रामावर इतकं प्रेम आहे भरताचं की रामाला जे आवडणार नाही ते मी करणार नाही. रामाला जे आवडणार नाही ते मी करणार नाहीये म्हणून हिला मारू नकोस, नाहीतर हिला मारलं पाहिजे. आणि सोडून दिलं. दशरथाचा औरंगजेब येत होता आणि मग राजा भरत जो आहे तो म्हणतो आपण रामाला परत घेऊन येऊया. म्हणून सगळी वर्णन आहे काय करतात. आणि ह्या वर्णनामध्ये लक्ष द्या, ह्या वर्णनामध्ये पूर्वीच्या वेळी सिव्हिल डिझाईन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग कसं होतं याचा उत्तम नमुना आहे. काय काय केलं जायचं. राजा निघणार रस्त्यावर म्हणजे रस्ता कसा असावा तिथपासून लोक जाणार त्यांच्या सोयी काय काय असाव्या या सगळ्याचं त्याच्यात वर्णन येतं. इट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ एक्सेल इंजिनिअरिंग. कळतंय? हे निघाले, रस्ता तयार करण्यात आला आणि भरद्वाज मुनीच्या आश्रमात आले. भरद्वाज मुनीच्या आश्रमात आल्यानंतर त्यांनी भरद्वाजांनी सांगितलं भरता तू आलाच आहेस तर आता थांब. माझी इच्छा अशी आहे की तुला मी मेजवानी देतो, छान पार्टी देतो. असं भरद्वाज मुनी म्हणाले पार्टी देतो. ते वेगळा शब्द वापरला. त्याने एकदम सांगा भरद्वाज मुनी म्हणाले पार्टी देतो नाही. ते काय म्हणाले की तू राजा आहेस तेव्हा तुला साजेस
नंदीग्राम, लक्षात आलं? नंदीग्राम या ठिकाणी प्रभू रामचंद्र जशा देशामध्ये होते तसा देश करून ते राहतात, म्हणजे बद्ध वस्त्र धारण करतात. प्रभू रामचंद्र ते फलाहार घेतात म्हणून आपण फलाहार घेतो आणि याच प्रकारे राज्य सुरू करतो. प्रभू रामचंद्र इथे म्हणजे कुठे? रामचंद्र कुठे? कुठे? कुठे चित्रकूट पर्वतावर कुठे? पण चित्रकूट पर्वतावर आहे सांगितलं तुम्ही? अरे चित्रकूट पर्वतावरच आहे, कॉन्फिडन्स नाही तुमच्या, आपण ऐकलं बरोबरच आहे. कुठे आहे प्रभू रामचंद्र? राईट, चित्रकूट पर्वतावर प्रभू आहे आणि तिथे राक्षसांचा उपद्रव व्हायला लागला, म्हणून त्यांनी ठरवलं आपण इथून निघूया आणि रामचंद्र तिथून निघाले आणि तिथून प्रभू निघाल्यानंतर तिथे ते वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमामध्ये फिरायला लागले. रामचंद्रांना किती वर्षांचा वनवास आहे? 14 वर्षांच्या वनवासापैकी 10 वर्ष प्रभू रामचंद्र वेगवेगळ्या आश्रमामध्ये गेले. 10 ते 12 वर्ष केवळ आश्रमांमध्येच स्पेंड टाइम. लक्षात आलं का? आज 6 महिने, 1 वर्ष, 2 महिने, 4 महिने असे वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमांमध्ये प्रभू रामचंद्र गेले आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी असं ठरवलं, आता इथून अनसूया ऋषी, अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये आपण जाऊया आणि त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांची भेट होते ऋषीची. ऋषीचा खूप मोठा आश्रम आहे, बरोबर? अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये, अगस्त्य ऋषीच्या आश्रमात खूप मोठा आश्रम आहे. आपल्याला आश्रम म्हटल्यानंतर काय वाटते? छोटी कुटी वाटते की नाही? तसं नाही, आश्रमाचा परिसर खूप ह्यूज मोठा होता आणि म्हणजे एक 10 सज्जन बसले एवढा आश्रमाचा परिसर होता. तिथे ते आपापली विमानं घेऊन खाली उतरायचे एवढा. अत्रि मुनीचा चेंज करा, अगस्त्य मुनी नाही, अत्रि मुनी. तर अत्रि मुनीचा आश्रम, अत्रि मुनीच्या आश्रमामध्ये अत्रि ऋषीची भेट झाली आणि अनसूया माता आणि अत्रि ऋषी हे दोघं जण तिथे होते. अनसूया मातेने सीतेला न बोलणे जणांनी फुलं आणि अजूनही काही गोष्टी दिल्या आहेत. प्रभू रामचंद्र जेव्हा निघाले ना, आता काय जेव्हा कौसल्य मातेच्या महालातून प्रभू रामचंद्र निघाले, निघताना कौसल्या मातेने रामचंद्राला विशल्यकरणी नावाची एक औषधी दिलेली होती. काय? विशल्यकरणी, मंत्रवली, आणि ती प्रभू रामचंद्राच्या हातात ठेवली. जसं त्यांनी म्हणजे कौसल्या मातेने, तसं अनसूया मातेने म्हणजे अत्रि ऋषींच्या धर्मपत्नीने सीता मातेला काही गोष्टी दिल्या. त्यामध्ये एक न बोलण्याच्या त्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आणि सांगितलं, छान लक्ष ठेव प्रभू रामचंद्रावर, ते तुझं दैवत आहे आणि हेच मला माझ्या घरामध्ये शिकवलेलं आहे. त्या लोकांचा छान संवाद आहे आणि तिथून वेगवेगळ्या आश्रमांमध्ये प्रभू रामचंद्र इतर खाली करतात. इथपर्यंत अयोध्याकांड संपलं आणि अरण्यकांड त्यांनी पुढे सुरू होतं. त्याच्यामध्ये अरण्यकांडामध्ये ज्या वेळामध्ये त्याने ठरवतात की मी कुठे राहावं, त्या वेळेला मार्गदर्शन होतं पंचवटीला जाऊन दंडकारण्यामध्ये प्रवेश करा. म्हणजे नाशिक पासून वरचा परिसर आणि खालचा परिसर सगळा दंडकारण्य म्हणजे घनघोर अरण्य होतं. तसं म्हणजे आपण आता कुठे आहोत? दंडकारण्यामध्ये आहोत त्यावेळेच्या. तर
जाणगे फॉक्स, वुल्फ आणि 10 मृग म्हणजे डिअर, किती 3 सिंह, 4 वाघ, 2 जाणगे आणि 10 हरिण आणि त्याच्यावर हत्तीचं मस्तक बसवलेलं होतं. हत्तीचं तोंड एवढं सगळं त्या भाल्याला अडकवलेलं होतं. तो राक्षस सगळ्या रक्तामध्ये टाकलेला होता, मातीमध्ये सगळं विखुरलेलं शरीर, अकराळ विकराळ आकृती, तोंड विचित्र आणि प्रचंड मोठा एखादा राक्षस प्रभू रामचंद्रांच्या दिशेने धावत येऊ लागला. आणि त्यांनी काय केलं, सीतेला उचललं आणि घोर दंडकारण्यामध्ये पळत सुटला. रामचंद्र आणि लक्ष्मण जेव्हा बघताय तोच सीतेला तो घेऊन पळत गेला. प्रभू रामचंद्रांनी लगेच लक्ष्मणाला सांगून मागे धावत सुटले. दोघेही वेगाने धावत सुटले. पुढे गेल्यानंतर त्यांनी विराजाला पकडलं आणि विराज काय म्हणतो त्याला, रामा विराज म्हणतो तू कोण आहेस, कुठून आलास, आणि आता ही जी सुंदरी आहे ही सीता जी आहे ती इथेच ठेव, मी तुला तुम्हा दोघांना खाऊन टाकतो आणि सीतेला माझ्याबरोबर ठेवतो. असं कोण म्हणालं, विराज. तेव्हा त्याने अजून प्रश्न विचारला, तू कोण आहेस, कारण तुझ्या अंगावरची वस्त्र तर ऋषीसारखी आहे, पण तुझ्या खांद्यावर जे धनुष्य बाण आहे ते एखाद्या राजासारखं दिसतंय. तेव्हा नक्की कोण आहेस तू, आणि ह्या एवढ्या घोर अरण्यात एवढ्या सुंदर स्त्रीला घेऊन आलायस कशाला, भाय. तेव्हा प्रभू रामचंद्र सांगला, मी दशरथाचा मुलगा आहे राम, हा माझा भाऊ लक्ष्मणांच्या आज्ञेमुळे ह्या घोर दंडकारण्यामध्ये आलेलो आहोत. तेव्हा आम्ही या दंडकारण्यामधून जाणार आहोत. तू जर असा मध्ये आलास तर मग माझा आणि तुझं युद्ध होईल. तेव्हा विराट म्हणतो, मला कोणीच मारू शकत नाही. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्राने धनुष्य सज्ज केलं आणि आता विराटाचं आणि प्रभू रामचंद्राचं घनघोर युद्ध सुरू होणार हे लक्षात येता क्षणी लक्ष्मणही सज्ज झाला आणि त्या दोघांनी बाण काढले, धनुष्य काढले आणि सोडले बाण. विराट, रामचंद्र आणि लक्ष्मण यांचं युद्ध सुरू झालं. कसं झालं ते आपण उद्या